उदगीर नगर परिषद च्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून प्रचाराचे शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. प्रचाराचा वेग वाढलेला आहे. महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र सध्या उदगीरमध्ये पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि भाजप युती करून लढत आहेत, तर त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे यांचं आव्हान आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे. काय सांगाल? जय महाराष्ट्र. उदगीरच्या जनतेला मी एवढं सांगू इच्छिते की जे काही आम्ही एक सर्व आमच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, उमेदवारांनी जे एक आपल्या उदगीरचा विकास करण्याचा जो काही वेढा उचललेला आहे ते करण्यासाठी आम्ही रान करायले. दिवसाचे रात्रीचा दिवस करून आम्ही प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आम्ही प्रचार करायला, प्रत्येकाच्या अडचणी समजून घेत आहेत. प्रत्येकाला आम्ही आश्वासन देत आहेत की आम्ही उदगीरचा जो काही चेहरा मोहरा आहे, उदगीरचा जो काही विकास आहे, जो की ऐतिहासिक उदगीर म्हणून आपण ओळखतो, इतिहासामध्ये आपली नोंद आहे की उदगीर हे पानिपतच्या काळापासूनच उदगीर हे शहर आहे. आणि या शहराची जी काही अवस्था आहे, दुरावस्था आहे, त्या दुरावस्था पाहून आम्ही जे काही सर्व आमचे उमेदवार आणि मी नगराध्यक्ष, तर या सर्वांनी मिळून आम्ही त्यांचं जे काही विल्हेवाट लावायचे, कचरा विल्हेवाट असू द्यात किंवा नळ असेल, नळाचे पाणीपट्टी कमी करणे, त्याचबरोबर लाईट दुरुस्ती करणे, आणखी रोडवरचे जे काही घाण असेल ते घाण दूर करणे, अशा सगळे जे काही उपक्रम आहेत. आणि उदगीरमध्ये चांगले उद्यान आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि शक्यतो नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक असू द्यात किंवा लहान मुलं असू द्यात, त्यांना खेळण्यासाठी एक वेगळी व्यवस्था करणार आहेत, ज्यामुळे की उदगीरच्या लोकांना असं वाटणारच नाही की आम्ही उदगीरमध्ये आहेत का एका मोठ्या चांगल्या सिटीमध्ये आहेत. आयडियल सिटी जे म्हणतात आपण, जे लोक फक्त स्वप्नातच बघतात, तशा पद्धतीचं एक आयडियल उदगीर आम्ही पूर्ण म्हणजे तयार करण्याचा प्रयत्न आम्ही पुरेपूर करणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आले होते. आज आपल्या प्रचारात सभा घेतलेली आहे. या सभेचा किती परिणाम उदगीर शहरातील मतदारावर होईल, कसं काय वाटतंय? एकनाथ साहेब ज्यावेळेस आपल्या उदगीरमध्ये आले, तर त्यावेळेस लाडक्या बहिणींचा जो काही प्रतिसाद तुम्ही पाहिलाच असेल. सर्व बहिणी उदगीर मधल्या त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी उभारलेल्या होत्या. आणि त्याच टायमाला ज्यावेळेस आपल्या साहेबांनी आरोग्याच्या ज्या काही सुविधा, आपल्यापाशी असुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना फोन लावून आपल्या त्या ज्या काही अपुऱ्या सुविधा आहेत त्या पूर्ण करण्याचं आपल्याला आश्वासन दिले. त्यावेळेस उदगीरची जनता जी आहे तर न्याय ही 100% देणारच आहे. उदगीरच्या जनतेला सर्व जाणते आहे, उदगीरची जनता, की कोण आपल्यासाठी कार्य करणार आहे आणि कोण आपल्यासाठी चांगलं कार्य करणार आहे हे उदगीरच्या जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळे उदगीरची जनता ही 100% जे आपले भाऊ, लाडके भाऊ आहेत, त्या लाडक्या भावाला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये विजयी करतील, ही आम्हाला अपेक्षा आहे. उदगीर नगर परिषद नंतर होईल शिवसेनाची झेंडा फडकेल 100%. आणि कारण की तुम्ही बघत आहात सगळीकडे भगवा आहे आणि 100% सगळेच कार्यकर्ते, आपले नेते भाऊ, आपले जे काही एकनाथ भाऊ आहेत, भालेराव साहेब आहेत, सगळे मिळून आपल्या जे काही उदगीर मध्ये झेंडा जो भगवा आहे, आपला भगवा फडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि धनुष्यबाण हे विजयी होणार 100%, ह्याच्यामध्ये कुठलाच म्हणजे दुमत नाही. तरी होते अध्यक्षपदाचे उमेदवार शिवसेनेचे पंचाक्षरी यांनी सांगितलेलं आहे की उदगीर नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. विजय कवाळे, उदगीर, लातूर, नवराष्ट्र.